आज पल्स ही एक अत्यंत मोठी मेडिकल कॉन्क्लेव्ह महाराष्ट्र सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आली। मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंट आणि इंडस्ट्री प्लेयर्स या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने एक अत्यंत मोठा प्लॅटफॉर्म ज्याच्यामध्ये शिक्षण, मेडटेक, इंडस्ट्री, इनोव्हेशन असं कंप्लीट कोलॅबोरेशन करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात या क्षेत्रातले स्टार्टअप्स हे इथे डिस्प्ले केलेले आहेत। नवीन टेक्नॉलॉजीमुळे डायग्नोस्टिक्स आणि ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये जे काही बदल आहेत ते बदल या ठिकाणी दाखवलेले आहेत। आमच्या समोर डॉक्टर लकडावाला यांनी इथे बसून नागपूरच्या जीएमसी मध्ये रोबोटिक सर्जरी केलेली आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेली आहे। त्यामुळे प्रत्येक व्यक्तीपर्यंत आरोग्य पोहोचवण्याकरता हा एक अत्यंत मोठा प्लॅटफॉर्म आहे। खूप चांगलं पार्टिसिपेशन इथे आलेलं आहे। देशभरातनं लोक या ठिकाणी पार्टिसिपेट करतायत। परदेशातनंही लोक आले आहेत। काही लोक ज्यांनी रजिस्टर केलं होतं ते जिओपॉलिटिकल सिच्युएशनमुळे येऊ शकले नाहीत, ते वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी जॉईन होत आहेत। आत्ताच्या इनॉग्युरल सेशन नंतर आम्ही इंडस्ट्रीसोबत एक डायलॉग देखील केलेला आहे आणि या डायलॉगमध्ये विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून आपल्याला डायग्नोस्टिक्स कसं एनहान्स करता येईल, जीनोम सिक्वेन्सिंगचा उपयोग करून अर्ली डिटेक्शन कसं करता येईल, सर्वांपर्यंत डायग्नोस्टिक प्रोटोकॉल्स कसे पोहोचवता येतील, या सगळ्या गोष्टींवर अतिशय चांगली चर्चा झालेली आहे। आणि काही इन्व्हेस्टमेंट्सच्या संदर्भात या ठिकाणी इरादे देखील लोकांनी जाहीर केले आहेत, ज्याच्यामध्ये उद्या कदाचित त्यातली काही इरादापत्र ही या ठिकाणी त्याच्यावर स्वाक्षरी होईल। त्यामुळे एकूणच मेडिकल फील्डमध्ये एक अत्यंत मोठा प्लॅटफॉर्म म्हणून महाराष्ट्र शासनाच्या पल्सकडे आज पाहिलं जाता है। मैं भारत सरकार का आभार व्यक्त करना चाहता हूं, प्रधानमंत्री जी का आभार व्यक्त करना चाहता हूं। जो दुनिया में युद्ध चल रहा है उसके मद्देनजर तेल के भाव बढ़ने के बाद ये अंदेशा था कि पेट्रोल डीजल के भाव बढ़ेंगे, लेकिन वो भाव न बढ़े, इसलिए भारत सरकार ने